कायद्याप्रमाणे जो काही विषय होता तो मी विधान परिषदेमध्ये उचलला होता। मला वाटतं सरकारला सुबुद्धी झालेली दिसते आणि सरकारने त्याप्रमाणे कारवाई केली नसती केली तर बरेच लोक कोर्टात गेले होते, कोर्टाने आदेश दिले असते। त्यांची प्रतिनियुक्ती जी आहे ती 23 नोव्हेंबर 2023 रोजी संपली होती, तरी देखील ते या पदावर जवळपास इतके वर्ष इतके महिने थांबलेले आहेत। त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे असं वाटतं? नाही बघा, ह्याच्या बाबतीत ते सगळे मुद्दे मी विधान परिषदेत मांडले होते आणि मला असं वाटतं तो विषय आता संपलेला आहे। जो वाढीव कार्यकाळ होता त्या वाढीव कार्यकाळामध्ये अनेक भ्रष्टाचार जे आहे सुधाकर यांनी केलेले आहेत, याची चौकशी व्हावी अशी वडेट्टीवारांनी मागणी केली। या बाबतीमध्ये आता ते सगळं तपासून बघतो एकदा, कारण कुठलाही विषय आपल्याशी बोलायच्या अगोदर माझी माहिती पक्की करून घेतो, मग आपल्याशी बोलतो। बावनकुळे यांनी टीका केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी गौरवांना 100 जन्म घ्यावा लागतो। बावनकुळेंचा जन्म कधी झाला मला माहीत नाही, ठाकरे कुटुंब काय आहे हे पण त्यांना माहीत नाही। ठाकरे कुटुंबाच्या दरवाजात हे लोक किती वेळा बसले होते याचा त्यांनी विचार करावा। ठीक आहे, कोण कोणाला कधी संपवेल हा विषय ज्याचं त्याचा त्याला माहिती आहे, परंतु बावनकुळेंची एवढी अवकात नाही आहे की ते ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये असा विचार करू शकतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।